आज काय डब्यामध्ये द्यायचं हा प्रश्न तुम्हालाही पडत असेल तर नक्की या प्रकारचा अगदी 5 मिनिटामध्ये बनणारा नाश्ता नक्की ट्राय करून बघा। हे एक तर पौष्टिक आहे। आपण इनो, सोडा, दही काही न वापरता मी जेवढं नाचणीचं पीठ घेतलं आहे त्याच्यापेक्षा थोडंसं कमी तांदळाचं पीठ घेतलं आहे। 1 वाटी नाचणीच्या पिठाला पाऊण वाटी साधारण तांदळाचे पीठ घ्या किंवा अर्धी वाटी आणि गुठळ्या न करता छान पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। थोडासा कढीपत्ता बारीक कट करून हवं तर कोथिंबीर टाका, बारीक हिरव्या मिरच्या बारीक कापून टाकलेल्या आणि कांदा बारीक कापून घ्या। आता हे सगळे जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे। तुम्हाला हवं तर वरतून अजून थोडंसं पाणी टाकून घ्या। मी यातच मीठ पण टाकून घेतलेलं आहे। कॅमेरा बंद झालेला। आता तव्यावरती तेल टाकून घ्या। तवा छान गरम करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर पातळसर असे डोसे किंवा घावणं या प्रकारे थोडेसे क्रिस्पी बनतात कारण आपण तांदळाचं पीठ टाकले। तांदळाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही रवा टाकू शकता। रव्याने छान क्रिस्पी होतात, पण रवा टाकल्यानंतर तुम्हाला साधारण 10 मिनिटं छान मुरू द्यावं लागेल पीठ। हे पहा मस्त अशी जाळी तयार झाली आहे। आता मुलांच्या डब्यामध्ये झटपट 5 मिनिटात बनणारा हा पौष्टिक नाश्ता रेडी आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।